नमस्कार. तर बघा, आता आपण इथे 2-3 दिवसापूर्वी आता आपण काय केलं की उभे राहून सगळे एक्सरसाइज पाहत होतो. तर खूप जणांच्या कमेंट्स अशा येत होत्या की आमचं वय 50 आहे, 60 आहे, पण आम्हाला आमचं पोट पण कमी करायचंय, वजन सुद्धा कमी करायचंय. तर त्यासाठी काही एक्सरसाइज सांगा. आता काय होतं माहितीये, सगळ्यांना उभ्या राहून ना सगळ्या एक्सरसाइज जमत नाही. तर मी आज काय करणार आहे, तुम्हाला खाली बसून आणि पाठीवरती झोपून एवढे सोपे व्यायाम दाखवणार आहे ना की तुम्ही एकदम आरामशीर करू शकता. आणि बघा, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, तुम्ही जर दररोज फॉलो केल्या एक्सरसाइज ना, तुमचं वजन, तुमच्या शरीरावरचा फॅट 100% कमी होणार आहे. पण तुम्ही वेळ द्या ना. एकाच दिवशी तर आपला फॅट वाढलेला नाहीये, हळूहळू वाढलेला आहे. तर तेवढा त्याला वेळ सुद्धा लागणार आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते, पाणी प्यायचंय सर्वात जास्त, घरगुती आहार घ्यायचा आहे. बाहेरचं जेव्हा तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये आहात, बाहेरचं काहीच खायचं नाहीये. कितीही मन झालं तरी खाऊ नका. फक्त 3 महिने द्या शरीराला. 3 महिन्यात तुम्ही तुमचं वजन आहे ना 10-20 किलो आरामात कमी करू शकता. पण प्रॉपर तुमचा आहार असला पाहिजे आणि ह्या सगळ्या एक्सरसाइज. आता तुम्ही काय म्हणणार की आम्ही 2 वेळेला जेवतो, एकाच टायमिंगला खातो. तर असं करू नका. प्रॉपर तुम्हाला सकाळचा नाश्ता घ्यायचा आहे, दुपारचं जेवण जेवायचंय, संध्याकाळी तुम्हाला खायचं आहे. फक्त एवढंच की काही गोष्टी लक्षात ठेवा. पाणी सर्वात जास्त प्या, घरगुती जेवण पोर्शन मध्ये घ्यायचंय. एक भाकरी खाताय तर एकच भाकरी खायची, भाजी, डाळ आणि सॅलड आणि ताक प्यालात 1 ग्लास तरी चालेल. एवढं जेवण असलं पाहिजे. समजा भात खाताय तर 1 वाटी भात, भाजी, डाळ आणि सॅलड, एवढं बस. आता नाश्ता खात असाल, जो कोणता नाश्ता असेल ना, तो फक्त क्वांटिटीमध्ये, पोर्शनमध्ये खा. उगाच जास्त तेलामध्ये बनवलाय आणि खाताय आणि वजन कमी करताय तर होणार नाहीये. मिठाचा वापर सुद्धा कमी करायचा आहे, साखरेचा वापर, मैदा, या सगळ्या गोष्टी बंद करा. बघा कसं वजन पटापट कमी होतं की नाही, नक्की होणार आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, संध्याकाळचं जेवण जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर, आणि जर उशीर होत असेल तर लाईटली घ्या. शक्य असेल तेवढं जेवणामध्ये ना, ज्यांचं खूप जास्त वेट आहे त्यांनी जेवणामध्ये सूपच घ्यायचंय. सूप घ्या किंवा सॅलड बनवा, चणे, उकडलेले चणे, मोड आलेले कडधान्य काही असेल ते, किंवा अंडी खाऊ शकता बॉईल करून, चिकन नुसतं रोस्ट करून खाऊ शकता. खूप सारे ऑप्शन्स आहेत. फक्त संध्याकाळचं जेवण जेवढं जमेल तेवढं कमीत कमी आणि लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा. बघा तुमचं वजन कसं कमी होतं की नाही, 101% होणार आहे. पण तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे केलात तर. आज तुम्हाला इथे मी खाली बसून एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे. तुम्हाला माझ्यासोबत कंटिन्यू करायच्या आहेत त्या सगळ्या एक्सरसाइज. तर चला पाहूया ते काय व्यायाम आहेत. तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. दोन्ही हात आपले एंटरलॉक करायचेत आणि हात असे बरोबर उलट्या साईडला असे सरळ करायचेत आणि वरती घेऊन जायचे. आता इथे खाली जाताना आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढंच खाली जायचंय. पुन्हा श्वास सोडत आपल्याला वरती यायचंय. इथे श्वास सोडून दिला, पुन्हा श्वास सोडत खाली जायचंय. 2 3 4. जेवढं शक्य आहे तेवढंच खाली जायचंय. समजा तुम्हाला इथेपर्यंत जाणं शक्य आहे तर इथेपर्यंतच जायचंय. 5 6 7 8 9 10. तर यामुळे काय होणार आहे बघा, हात आपण स्ट्रेच करतो तर हातावरचा फॅट कमी होणार आहे. खाली गेल्यावरती पोटावरती दाब येतो, त्यामुळे पोटावरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे. आता आपण इथे नेक्स्ट व्यायाम प्रकार पाहणार आहोत. हा सुद्धा एकदम सोपा आहे. तर काय करायचंय, दोन्ही हात आपल्याला असे सरळ ठेवायचे, पाय लूज ठेवायचे आणि बसायचं आहे. आणि आपला हात उजवा हात आपला उजव्या साईडला घेऊन जायचा आहे. डावा हात आपल्याला सरळ जेवढा शक्य आहे तेवढा खाली घेऊन जायचा आहे. समजा सुरुवातीला इथेपर्यंतच जातोय, चालेल. 1, पुन्हा डाव्या साईडला जायचंय. 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5
4 3 2 1. आता यामुळे काय होणार आहे माहितीये, हात तुमचा स्ट्रेच होतोय, हातावरचा इथे पाठीमागे जे गोळे झाले त्याच्यावरचा फॅट कमी होणार आहे, कमरेवरची चरबी कमी होणार आहे. खूप छान आणि एकदम सोपा व्यायाम आहे. या सगळ्या एक्सरसाइजचे ना तुम्हाला 20 वेळा काउंट करून याचे 3 किंवा 4 सेट मारायचे. सुरुवातीला नवीनच असाल तर काउंटिंग कमी ठेवायचंय. आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत. आता इथे काय करायचंय, दोन्ही पाय आपल्याला ओपन करायचे. हा, जेवढे होत आहेत तेवढे. सुरुवातीला एवढे झाले तरीही चालतील, जेवढे ओपन करू शकता तेवढे करायचे आहेत. दोन्ही हात आपल्याला इथे ठेवायचे आहेत. हा, आणि उजव्या हाताने आपल्याला डाव्या पायाच्या अंगठ्याला हात टच करायचा आहे. 1 2 3 4 5 6. आता समजा तुमचा हात पूर्ण इथेपर्यंत जात नाहीये तर काय करायचंय, इथे जातोय इथेपर्यंत घेऊन जायचं, अगदीच इथे जातोय तर इथेपर्यंत घेऊन जायचं आहे. 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स व्हायचं आहे. आता यानंतर आपण नेक्स्ट व्यायाम प्रकार पाहणार आहोत. हा सुद्धा एकदम सोपा आहे. काय करायचंय, डावा पाय आपल्याला ना आपला फोल्ड करायचा आहे. हा, आणि उजवा हात आपल्याला आपल्या डाव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि डावा हात आपल्याला सरळ स्ट्रेच करून खाली वाकायचंय. बस, हात सरळ ठेवा, असा फोल्ड करायचा नाहीये. 1, पुन्हा हात खाली आला, पुन्हा 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. सेम आपल्याला उजव्या पायाने सुद्धा करून घ्यायचा आहे. डावा हात आपल्या उजव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि उजवा हात सरळ वरती. 1 2 3 4 5. जर तुम्हाला सुरुवातीला जास्त खाली वाकायला समजा त्रास होतोय तर काय करायचं, हात फक्त सरळ ठेवायचे आणि एवढंच जायचंय. बस, इथेपर्यंत गेलात ना तरीही चालेल. 7 8 9 10 अँड रिलॅक्स व्हायचं आहे. अजून एक बसून आपण व्यायाम प्रकार पाहणार आहोत. काय करायचंय, पाय समोर ठेवायचे आणि दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे. हा, समोर सरळ बसायचं आहे आणि श्वास घ्यायचा आहे, खाली जायचंय, पुन्हा श्वास सोडत वरती यायचं. आता जेवढा हात जातोय तेवढा. आता समजा अगदीच इथेपर्यंत गेला तरीही चालेल. ज्यांना जास्त पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, त्यांनी जास्त खाली वाकायचं नाहीये. बघा, 1 बस, 2 तुम्ही ज्या वेळेला खाली जाताय ना तर ह्याचा पूर्ण दाब इथे तुमच्या पोटावरती येतोय. 4 5 6 7 8 9 10 10 9. माझ्यासोबत कंटिन्यू करायचे आहेत एक्सरसाइज. 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. आता सुरुवातीला अगदीच तुम्ही इथेपर्यंत असं केलं ना तरीही चालेल. हा, आता इथे आपण पाठीवर झोपून काही 2 व्यायाम प्रकार पाहणार आहोत. एकदम सोपे आहेत. इथे काय करायचंय, दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करायचे हा, आणि दोन्ही हात आपल्याला बरोबर इथे आपल्या कानाच्या वरती ठेवायचे आणि इथे श्वास घ्यायचा आणि वरती उठायचंय. 1
पायांमध्ये आपल्या शोल्डर एवढा गॅप ठेवायचा आहे. श्वास सोडत खाली. 2 3 4 याचा सगळा प्रेशर तुम्हाला इथे पोटावरती जाणवला पाहिजे. 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. सुरुवातीला फक्त 10-10चेच तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. सुरुवातीलाच काउंटिंग जास्त करू नका, नंतर तुमच्या मानेवरती प्रेशर येणार आहे. आता इथे आपण दुसरा व्यायाम प्रकार पाहूया. हा सुद्धा खूप छान आणि सोपा आहे. यामुळे तुमच्या पोटावरचा, इथे मांड्यांवरचा, हिप्सवरचा फॅट कमी होणार आहे. काय करायचंय? उजवा पाय वरती उचलायचा आहे, फोल्ड करायचा आणि आपल्या हाताने आपल्या पायांच्या बोटाला टच करायचंय. 1 2 3 4 जेवढा शक्य आहे तेवढा पाय जवळ घेऊन यायचा आहे. 6 7 8 9 10 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. सुरुवातीला फक्त 15-15चेच 3 सेट मारायचे आहेत. खूप साधे आणि सोपे एक्सरसाइज होत्या. कुणी कुणी माझ्यासोबत ह्या एक्सरसाइज कंटिन्यू केलेल्या आहेत मला कमेंट्स करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आपण अशाच एक्सरसाइज व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.